सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण घरच्या छोट्या समारंभांसाठी 25 ते 30 लोकांच्या प्रमाणात पावभाजी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे ज्या भाज्या घेतल्या आहेत ते कांदे बटाटे 1-1 किलोचे प्रमाण आहे. 1 किलो टोमॅटो लाल बघून घ्यायची आहेत. सिमला मिरची 1 किलो, अर्धा किलो बीटरूट, एक मोठा फ्लॉवर घेतला आहे. त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आमटीची वाटी आपली जी असते रोजची, ती भरून मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 4 ते 5 इंच आले घेतले आहे. वाटाणा जो घेतला आहे तो मी इथे फ्रोझन घेतला आहे. तो अर्धा किलोचं पॅकेट असतं पूर्ण. पण जर तुम्ही शेंगांचा वाटाणा घेणार असाल तर तो पूर्ण 1 किलो सोलून घ्यायचा आहे. आता ज्या भाज्या आपल्याला आधी उकडायच्या आहेत त्यासाठी मी कुकरमध्ये अर्ध्या बटरची जी लादी असते त्यातलं अर्धं बटर मी वापरलेलं आहे. आता यामध्येच मी अर्ध्या आलं लसणाची पेस्ट वापरत आहे. यामध्ये हळद घालून घेणार आहे आणि काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे. ती मी 2 चमचे घातलेली आहे. पावभाजी मसाला मी एव्हरेस्टचा वापरत आहे. जे छोटं 10 रुपयावालं पॅकेट येतं ते एक पॅकेट मी आत्ता भाज्या उकडताना पूर्ण वापरणार आहे. हे सगळे मसाले एकदा आपल्याला याच्यावरती चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत, बटाटे मी चिरून घेतले आहेत ते घालत आहे. फ्लॉवरचे जे तुकडे होते ते बारीक करून घेतलेले आहेत आणि जी फ्लॉवरची देठं असतात खालची जाडी, ती सुद्धा मी कापून बारीक करून चिरून घेतलेली आहेत. ती सुद्धा याच्यात वापरायची आहे. वाटाणा घेत आहे. यातला मी थोडासा वाटाणा हा नंतर भाजीत वापरण्यासाठी एक वाटीभर वाटाणा बाजूला ठेवणार आहे. या भाज्यांपुरतीचे मीठ आपल्याला आत्ताच घालून घ्यायचे आहे. बीटरूट बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतले आहे. थोडंसं पाणी वापरलं आहे. जास्त पाणी वापरून त्याची प्युरी करून घेतलेली नाहीये, तर पेस्ट ठेवली आहे. आता हे सगळं एकदा या बटरवरती परतून घ्यायचे आहे. बीटरूट वापरल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो, नैसर्गिक रंग मिळतो. कोणताही आर्टिफिशियल रंग वापरायची गरज पडत नाही आणि भाजीची पौष्टिकता वाढते, ही वेगळी. एक 2 मिनिटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. 2 मिनिटानंतर यामध्ये पाणी घालून घेणार आहे. भाज्या बुडतील इतकं पाणी मी वापरत आहे. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी काही हरकत नाही. त्या पाण्याचा उपयोग पावभाजी करताना आपण करू शकतो. आता हे थोडं कमी पाणी वाटत आहे, त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी यामध्ये वापरणार आहे. 1.5 ते 2 तांबे पाणी मला आता लागलेलं आहे. बीटाचा रंग तुम्ही बघू शकता किती छान येतो आहे भाजीला ते. आता या भाज्या एकसारख्या करून कुकरचं झाकण लावून घ्यायचे आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे भाज्या खूप छान शिजतील. आता बाकीच्या सर्व भाज्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची हे शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ह्या आपल्याला तेलावरतीच शिजवायच्या आहेत. त्यासाठी त्या छान बारीक कापल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे लवकर शिजतात. शिजायला जास्त वेळ लागत नाही. वाटाणा मी फ्रोझन वापरते आहे, त्यामुळे थोडासा वाटाणा मी हा बाजूला ठेवला आहे. जर तुम्ही कच्चा वाटाणा वापरणार असाल तर डायरेक्ट कुकरमध्येच तो शिजवून घेऊ शकता. आता इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्ध्या बटरची लादी जी होती ती यामध्ये घातली आहे आणि 1 वाटी आपलं साधं तेल जे आपण रोज वापरतो ते घेतलेलं आहे. अर्ध्या आलं लसणाची पेस्ट जी राहिली होती ती यामध्ये मी घालून घेणार आहे. अर्धी पेस्ट आपण भाजी उकडताना घातलेली आहे. आता आलं लसूण पेस्ट आपल्याला बटरवरती आणि तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे. त्यामुळे याचा कच्चटपणा निघून जातो आणि भाजीला उग्र असा वास येत नाही. हळद घालून घेत आहे. इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त त्याचं प्रमाण घेऊ शकता. 1 चमचा आपलं रोजचं लाल तिखट वापरलेलं आहे आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. एक छोटं पॅकेट एव्हरेस्ट मसाल्याचं मी आत्ता इथे वापरणार आहे. एक पॅकेट आपण भाजी उकडताना वापरलेलं आहे. आता हे मसाले सुद्धा तेलावरती छान तळून घ्यायचे आहेत.
यामुळे भाजीला रंग हा खूप छान येईल. गॅसची फ्लेम ही आपल्याला आत्ता लो ठेवायची आहे. मसाले अजिबात करपून द्यायचे नाहीयेत. 1 मिनिटभर फक्त तेलावरती परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतून झाले आहेत. आता बाकीच्या सर्व भाज्या ज्या आपण कापल्या होत्या, त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. वाटाणा सुद्धा मी आत्ताच या स्टेजला टाकणार आहे. आता या सर्व भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत. उकडताना आपण मीठ घातलेलं होतं. आता हे मीठ आपण या भाज्या ज्या तळून घेणार आहोत, तेलावर परतणार आहोत, त्यासाठीचे मीठ घातलेले आहे. या सर्व भाज्या छान मसाला कोट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. एक 2 ते 3 मिनिटे सतत हलवून भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची आहे. आता यामध्ये बीटरूटची जी पेस्ट केलेली होती, अर्धी आपण उकडताना वापरली आहे आणि अर्धी आता जी राहिली आहे, ती संपूर्ण आता यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. एक 2 मिनिटं पुन्हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. सगळ्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे गॅस फुल ठेवून शिजून द्यायचे आहे. तोपर्यंत आता आपला हा कुकरही थंड झालेला आहे. हा उघडून चेक करूया यातल्या भाज्या कशा शिजल्या आहेत त्या. तुम्ही बघू शकता भाज्या छान शिजलेल्या दिसत आहेत. यातली वाफ थोडी घालवून घेऊयात. बघा बोट लावून सुद्धा बटाटा कळतोय की अगदी छान शिजला गेलेला आहे. यातली पूर्ण वाफ जाऊन देऊयात आणि मग या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. वाफ थोडी निघून गेल्यानंतर मी इथे रवीचा वापर करत आहे, कारण मॅशर वापरून काही उपयोग होणार नाहीये, कारण भाजीचं प्रमाण हे खूप जास्त असल्यामुळे मॅशरचा उपयोग करता येणार नाहीये. तर तुम्ही रवीने असं करून घेऊ शकता किंवा मग जो विस्कर आपल्या घरात असतो त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. विस्करच्या मदतीने या भाज्या आपण जशा मॅश करतो तशा करायच्या आहेत किंवा मग असा गोल गोल फिरवून सुद्धा या भाज्या अगदी सहज मॅश होतात, कारण या व्यवस्थित उकडल्या गेल्या असल्यामुळे अगदी हलक्या हाताने जरी गोल मिक्स आपण विस्कर फिरवला तरी भाज्या छान मॅश होतात. मॅशरचा उपयोग न करताच या भाज्या छान मॅश झालेल्या आहेत. आता ह्या भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. कांदा आणि टोमॅटो कितपत शिजले आहे ते चेक करूया. एक 10 मिनिटानंतर हे झाकण आपल्याला काढून बघायचे आहे. भाजी खालपासून ढवळायची आहे आणि 10-10 मिनिटांनी चेक करायची आहे, नाहीतर खाली ती लागू शकते. आता या भाज्या सुद्धा आपल्या शिजत आलेल्या आहेत. एकदा याला सुद्धा आपण मॅशरनी छान मॅश करून घेऊयात, म्हणजे शिजायला आणखीन जास्त वेळ लागणार नाही. उकडलेल्या भाज्यांचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे आपल्याला तिकडे मॅशरचा उपयोग करता आला नाही. पण हा कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची ही छान मऊ शिजावीत म्हणून आपण इथे मॅशरचा वापर करून या छान मऊ करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता या भाज्या छान मऊ अशा झालेल्या आहेत आणि रंग किती छान आलेला आहे बीटाचा वापर केल्यामुळे. तर पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं आणखीन या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटानंतर झाकण उघडून पुन्हा खालपासून व्यवस्थित भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळे खालती भाजी करपू शकते, म्हणून आपल्याला व्यवस्थित खालपासून ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये ज्या आपण उकडून घेतलेल्या भाज्या आहेत या घालून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे. एक 2 ते 3 मिनिटे छान याला परतून घेऊयात. भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या की मग यामध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचे आहे. 2 ते 3 चमचे बटर मी याच्यात घालून घेणार आहे आणि ते सुद्धा या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी वापरायच्या आधी आपण बटर घालून ही भाजी छान मिक्स करून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि छान क्रीमीनेस एक भाजीला येतो. आता हे छान परतून झालेले आहे. यामध्ये आता
मी गरम पाण्याचा वापर करणार आहे. तुम्ही जर भाजी शिजवताना पाणी जास्त झालं असेल आणि ते पाणी जर काढून ठेवलं असेल, तर ते पाणी आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरायचे आहे. वेगळं पाणी वापरणार असाल तर ते नक्की गरम करूनच घाला. त्यामुळे भाजीला रंग खूप छान येईल. आत्ता ही भाजी जरी पातळ दिसत असली, तरी जसजशी ही थंड होत जाईल, तशी ही भाजी घट्ट होत जाते. आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटात तुम्ही बघू शकता भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर पुन्हा एकदा छान आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपली पावभाजी ही इथे तयार झालेली आहे. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेणार आहे आणि बटरचे 7 ते 8 तुकडे यामध्ये वरतून आपल्याला असे घालून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. वरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटे ही भाजी छान अशीच ठेवून द्यायची आहे. 5 ते 10 मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे. बटर तुम्ही बघू शकता छान वरती वितळायला सुरुवात होते आणि भाजी ही जशी थंड होत जाते, तशी ही घट्ट-घट्ट होत जाते. घरातली छोटी-मोठी फंक्शन किंवा बर्थडे पार्टी त्यासाठी 25 ते 30 लोकांसाठीचे भाजीचे हे प्रमाण अगदी बरोबर सांगितलेले आहे. तर आजच्या पावभाजीची रेसिपी ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. नमस्कार.